नमस्कार मित्रमंडळींनो, तर इथं स्वयंपाक करायला लागले मी आता आणि इथं कढई तापा ठेवली। आज करायची आहे कोबीची भाजी। कोबी चिरून धुवून घ्यायचं आता आणि इकडं लसूण कोथिंबीर चांगली ठेचून घेते आणि फोडणी देऊन घेते आता पटकन। तर फोडणी द्यायला घेतलं आता इथं जिरी मोहरी हळद थोडीशी, इथं मसाले थोडे आणि तेल आपलं तापले, मोहरी टाकून घेते आता। आणि जिरे टाकले आता। थोडासा लसूण ठेचलेला आणि आता कोथिंबीर चांगली बारीक चिरून घेतली। फोडणीमध्ये टाकल्यावर चव लागते। फोडणी चांगली बसली आता त्यामध्ये कोबी टाकून घेते आता। तर कोबी टाकला फोडणी देऊन आणि त्यात थोडंसं मीठ टाकते आता। मीठ टाकून चांगलं शिजवून देते। शिजस्तोपर्यंत पीठ मळून घेते आता मी इकडं। पीठ मळून झाले आता। धार काढून दूध घरात आणले, शोधून तापात ठेवायचं। तांदूळशीची भाजी आणली काल, करायची आता ती। परतून घेतला आणि त्यात टाकायचा आपल्याला काळा मसाला। बर कुणाला काय नको आहे, कुणाला काय पाहिजे बोला। अजून नाही डबा ठेवले ते सगळं व्यवस्थित करून काय करू मी आवडून बसवलं पण निघायचं असं काही वेळ थांबायचे का बरं काय कसं लावायचं दूध पिऊन जावा। दूध प्यायला म्हणते आवापणा दूध प्यायला म्हणते दूध प्यायला ए दूध चल दूध प्यायला डब्यात देऊ का डब्यात देऊ का तुला कसं देऊ मला आता काय रादेव ए राधे दूध प्यायचं घरात पिऊन जा बघ। चपातीच करणार नाही मग डबा देणार नाही। अर्धा ग्लास पे अर्धा
करून झाले आता माझ्या मुलं गेली शाळेत. इकडं ज्वारीची भाकर चालू आहे करायला. भाकरी पण करून झालेच आता ते म्हणलं. आणि आता कोबी केलता जरा भाकरीबरोबर ठेचा करायचा खायला. तर इथं मिरचीचे देठं काढून घेतले, ते धुवून घेतले त्या मिरच्या. आणि आता तव्यामध्ये भाजायला टाकते. मिरच्या भाजत तोपर्यंत लसूण सोलून घेते. आता इकडं आता लसूण सोलून घेते. तर इथं मिरच्या चांगल्या भाजल्या ते आता. आणि इकडं आपला लसूण पण सोलून झालाय. आणि आता ह्याच्यात तेल टाकून घेते. थोडंसंच टाकते, परत जास्त टाकायचं. यात थोडीशी जिरी आणि आपण सोडलेला लसूण टाकून घ्यायचा. म्हणजे फोडणी चांगली बसली की मिरचीला त्याच्याला चांगली चव लागते. आता हे हलवून घेते सगळं. थोडंसं मीठ टाकून घेते. आणि ह्याला 5 मिनिटं झाकून ठेवते. म्हणजे पाणी सुटलं म्हणजे खरडायचं चांगलं. आता चालली आहे खाली कढीपत्ता आणायला. तर आपल्याला करायचा आहे फोडणीचा भात. त्यासाठी कढीपत्ता कोथिंबीर घेऊन चालली आता रानात ना. चला मग आधी कढीपत्ता एक आणू आणि मग कोथिंबीर नेऊ रानात ना. चला जाऊया खाली आता. ह्याने गेले ते माळावर टमाटा फवारायचा आहे. आणि फवारून मग परत बाकीची कामं करायचे. ते फाउंडेशन करायचं आहे कालचं राहिलेलं, अर्ध 10 वळी राहिले ते. चला कढीपत्ता आणू आधी. तुम्हाला मका पण दाखवते आपली कशी आली आहे ती. आज रात्र पाळी होती काल, तर त्यामुळं रात्रीची दार धरली ती. चला कढीपत्ता आणू. आज ऊन पडलंय भरपूर. इकडे बघा आपली मका. औषध टाकलं होतं त्याच्यानंतर आताच आले मी मकामध्ये. तर इकडे बघा मका चांगली आली आपली हिरवीगार. निम्मच झाले आणि निम्म राहिले भिजवायचं. इकडून वाटेकरनं भिजवत गेले ते, तिकडं राहिले ते. आणि बघा आता ही तिकडं पावसाळ्याचा आंब किती उगवले. ती सगळी आंब्याचीच रोपं आहे ती. ते बघा इकडं. आणि आता कढीपत्ता घेऊन जाऊया. कढीपत्ता पण चांगला फुटला आहे. इकडं इथं रोपं आले कढीपत्त्याचं. आज म्हणलं तर इथं आले ते भरपूर रोपं आली ती कढीपत्त्याची. माळावर नेली ती काय 2-3.
बघा आता इथला कढीपत्ता घेऊन जाऊया. कढीपत्ता घेतला. आता कोथिंबीर घेऊ. कोथिंबीर काय घरापाशीच आहे त्याच्यामुळं पटकन आणायची, म्हणूनच म्हणलं आधी ही घ्यावं, कढीपत्ता आणावा आणि मग कोथिंबीर घेऊन जावावी. चला इकडं कोथिंबीर न्यायला आली आहे, कोथिंबीर घेऊन जाऊया. तर कोथिंबीर आणली, निवडून घेतली. इथं कढीपत्ता, मिरची, बटाटा, कांदा आणि शेंगदाणे, लसूण सोलून घेते. आता चला फोडणी देऊन घेऊ. सगळं चिरून मग फोडणी देते. सगळं इथं चिरून झाले. तर कांदा कापून घेतला, बटाटा कापून घेतला, शेंगदाणे, हिरवी मिरची कापून घेतली, कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेतली, लसूण ठेचून घेतलं आहे. फक्त आता आपल्या टोमॅटो नाही आहे तर चालतंय, तसं काय होत नाही. तर आता फोडणी देऊन घेते कुकरमध्ये, म्हणजे पटकन होईल. कुकर तापाय ठेवला आहे. आता तेल टाकून घेते. तर इथं मोहरी, जिरी, हळद आणि काही मसाले येतं ते टाकून घेते आता फोडणीला. आणि परत आपण चिरलेलं सगळं सामान टाकून घेऊया. मोहरी टाकली, जिरं, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे, चांगली भाजली. आता टाकून घेऊ. थोडा धना पावडर,
आणि गरम मसाला थोडा. चांगलं परतून घेतलंय. आता त्यामध्ये पाणी टाकू. आणि त्यात राहिलं आता मीठ टाकायचं. मीठ टाकून घेते. पाणी उकळस्तोपर्यंत उकळून झाल्यावर त्यात तांदूळ टाकायचे. पाणी उकळस्तोपर्यंत मी तांदूळ निवडून घेते. निवडलेले आहेत पण तरी पण अजून एकदा बघून घेते. तर पाणी उकळले आणि इकडे आपलं तांदूळ स्वच्छ धुवून पण झाले ते निवडून टाकून घ्यायचं. आता एकदा हलवून घेते. आता याला टोपण लावते. भात होतं इकडं आणि तोपर्यंत आपण इकडं हे मग आपण ठेचा केलेला आहे ना तो खरडून घेऊया. तर मिरची चांगलं खरडून झालं आहे आपलं.
तर वाटीत काढून घेतला आता ठेचा. इकडं भात पण झाला आता किचन ओटा सगळं आवरून घेते. बाया आल्या त्यावर माळावर टमाटे बांधायला आणि सुतळी तोडून घेते ते. चला आता मी भांडी भरून घेतली. पटपण ओळखून जायचं आहे आता आपल्या माळावर जेवण करून. सगळं झालं आहे, भात पण झाला आहे आपला आणि किचन ओटा धुवून सगळी घरं पुसून घेतली. ती भांडी पण घासून झाली. आता इथं मुलांची शाळेची कपडे ती तेवढी धुवून घेते. आता पटकन परत जेवण करून जायचं आपल्या माळावर. इथं आज पण भाजी आणली आहे तांदूळशाची आणि इथं लाल माठाची. तर इथं भात झाला आता आणि आम्ही आता बसायला लागलो सगळीजण जेवायला. जेवणामध्ये देशी गाईचं दूध, कोबी, इथं मिरचीचा ठेचा, तांदूळशाची भाजी, चपाती आणि इकडं मसाले भात केला आहे. चला जेवण घेऊया आता. जेवण झालं आता आणि चालले ते माळावर. पाण्याची केटली घेतली. बाया आले त्या रानात आणि टमाटा बांधून घ्यायला चालू आहे. चला आता मी चालली. त्या दोघी आले त्या घरी. आता मी चालले माळावर. बायांपाशी कोण ना कोण लागतंय, नाहीतर बाया दमाने कामं करतील. चला मग जाऊया. आता राहिलेलं फाउंडेशन पण करून घ्यायचं आहे आपल्याला. तर चालले आता माळावर. आली आता इकडं माळावर मी आणि बायाने सुरुवात केली टमाटी बांधायला. काय काय बाया गेले त्या पुढं आणि हे बघा असा बांधलाय. छान बांधलाय टमाटा. पद्धतीनं टमाटा बांधलाय. चांगला फुटला आपला टमाटा. सकाळी फवारून पण घेतलं इकडं आणि एवढं राहिले इकडं. एवढं बांधायचं आहे. बांधून झालंय. तिकडं पण राहिले त्या अजून 2-4 ओळी. बाया बसले त्या पाणी प्यायला. आता पण झालं बायांचं. आता 11 वाजून गेले ते आणि इकडं बांधायला सुरुवात केली. आता दुसरी पात धरली त्यांनी. बायांबरोबर ड्रायव्हर मामा पण आहेत त्यांचंच. ते चालू त्यांचं पण बांधायला. बसून काय करायचंय म्हणून. तुम्हाला कसं काय येतंय बांधायला? तसंच काय शिकवलंय बायाने? बायाने शिकवलंय बांधायला. होय. चला चिल्ला नाही करा. चला सुतळी कमी पडली. खालचं बंडल आहे ते एक आणून देते त्यांना. थोडे घेतले ते आता. अशी वर्षाने सकाळी कांटून ठेवली होती. का ह्यांनी ठेवली होती माहीत नाही मला. दोघांपैकी एक जणांनी ठेवली होती. कारण का मी घरी स्वयंपाक करत होती आणि ती 2 जण टमाटा फवारायला आलती. चला आता सुतळी देऊन येते बायांना. चला बांधायला सुरुवात केली आता बायांनी. आणि आता आपण राहिलेल्या तारा हातरून घेऊया. तिकडं आपली तार गुंडाळलेली असते पहिल्यांदा आणि आता परत ही अशी सुट्टी करून सगळ्या भोजातनं आपल्याला सोडत जायची. चला घेऊया आता. तारा हातरून झाले त्या आता सगळ्या. साडे 12 वाजले ते आणि दुसऱ्या पाती पण लागत आले ते. ह्याने आलं वाडीवरनं आता. चला सुरुवात करायची आता फाउंडेशन करायला. यांनी गेलं तर वाडीला सुतुळी आणली आणि सुतुळीचं एकदम दळण. हा नाही रे तारा आता हातरून झाल्या म्हणलं बघा भेटते का एखादा. तार कुणाला आणली? होय या लवकर. हो काय काय आणलं का नाही? पोरं हा तुम्ही त्याला धरून लांब कळत असल्यावर काय करायचं?
बघा खाली बसून मानतात का सतळी. अगं लागलं का मग. तार पडली तुटली आता ते जोडायचे आता. बर बाईनं धरून त्याला झोका खेळावर काय करायचं तुटून नाही तर काय होईल. मग काय तिकडं बांध तोपर्यंत. चार लाईनी वाढल्या त्या दुपारच्या 2 वाजले ते आता. आणि जेवायला सुट्टी झाली बायांची. बाया गेल्या तिकडं लिंबाखाली जेवण करायला आणि आम्ही चाललो आता घराकडे जेवण करायला. आवाळ भरपूर आलं होतं गेलं तिकडं पुढं निघून वाऱ्याने. हा काटा बर आलो घरी आता जेवण करायला. आणि इकडं मेथीची भाजी चालू निवडायला. रानातली मेथीची भाजी आहे. मामाने काय जेवायला आणलं सुटली काय. हां आता सुटल्या बाया पण. त्यांनी वाडीला गेलत आणि राधासाठी काय काय आणलं. मॅट आणले. राधा पहिलीत गेली आता आणि एक पॅड आणले. बर बाजार आणले. ही एक ते टिफिन बॅग आणले ते का. 2 टिफिन बॅगा घेऊन आले ते. आणि इथं पेन्सिलीचं बॉक्स पण आणले ते मुलांना. आणि भरपूर खरेदी केली आज मुलांना. शाळा सुरू झाली की खरेदी चालू झाली मुलांची. चला भूक लागली म्हणलं की जेवण करायला. आणि लाईट नव्हती सकाळपासून लाईट आली. आणि इकडं गव्हाचं दळण लागते दळायला. दळण होस तोपर्यंत जेवण करून घेतो आता आम्ही. जेवण झाली आणि आता निघाले माळावर. आभाळ भरपूर आलं इकडं बघा. पाऊस उतरलाय चांगला. आणि मी चालले आता माळावर आता राहिलेलं फाउंडेशन करायला. वातावरण एकदम हे झाले. टाकायला आभाळ भरपूर आलाय आता. त्यांनी झाकून ठेवली आणि इकडं आली मी बायांकडे. बायांची जेवण झाली आणि चालले त्या परत आता बांधायला. पाऊस यायला सुरुवात झाली. बारीक ठिपके ठिपके यायला लागले ते. इकडं एकसारखं आवाज झाले. पाऊस यायला सुरुवात झाली. चांगला यायला लागलाय पाऊस आता. आणि बाया सगळ्या पिकअपमध्ये गेले त्या बसायला तिकडं. भेटतंय तरी कधी. गेला. इकडून झाले 10 लाईनी आणि इकडून आपल्या 4-5 लाईनी बांधून झाले ते. आणि 3 लाईनी ओढून बांधले ते. आणि आता 2 लाईनी राहिले ते फाउंडेशन करायचं. आणि इकडं 4 लाईनी राहिले त्या बांधायच्या. चला ह्याने गेले ते मोटर चालू आहे का बंद बघायला. 4 वाजले त्या. 4 वाजता लाईट येते पाण्याची. इकडे बघा आपला टमाटा चांगला आलाय. कसं दिसतोय बघा टमाटा. माल पण भरपूर लागलाय टमाट्याला. 5 वाजल्या आणि सुट्टी झाली बायांची. निघाली आता बाया. आणि इकडं पात धरले आता आम्ही. फाउंडेशन करायचं 2 वळी राहिले ते. पाऊस यायला लागलाय चांगला. आणि आम्ही बांधत होतो 4 जण मिळून. ह्याने पण आलतं बांध लागायला.
पाऊस चांगला यायला लागला आता. बस केलं आणि 4-4 आकणावर गेली पात आमची. ह्यांची नात्याची पुढे गेली आहे पात. चला जाऊया आता घरी. जाताना गोरं घेऊन जायची. हा काय म्हणताय? उघडला का? मग जाते का अजून टमाट्यात? हे लागला आणि नेबार जागेवरनं पाणी व्हायला लागले. आता गुरं घेऊन चालल्यात आम्ही घरी. गुरं घेतली आणि निघालो आता घराकडे. मागणं म्हशी घेऊन आली आणि मी आता गाई घेऊन चालली. आता चला जाऊया आता घराकडे. पाऊस जोरात पण येत नाही आणि बंद पण होत नाही. उगं थुई 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 चालू आहे. लाईट आली घरी. लाईट सारखी इजा इजा करते. रेडी. आणि पाणी चांगलं व्हायला लागले. आता चहा केला. पावसात भिजून आलतो. चहा केला का चहा पिऊन झाला. ह्यांचा तेवढा राहिलाय. आणि आता संध्याकाळी करायची आपल्याला मटकीची उसळीची भाजी. मोड आलेत चांगले. भाजी करून घ्यायची आता. तर गाईची धार काढली ह्यांनी. कशाच वास येते रे तुला? दुधाचा. होय काय होत आहे? होय धार काढली गाईची. आणि इकडं अभ्यास घेते ते ह्यानी सगळ्या 4 मुलांचा. कोण कोण कशाचा अभ्यास करते? बर बर अभ्यास चालू आहे ह्यांचा. बरोबर. भाजी केली इथं आता सरभरीत.